नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर याच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप कसा काम करतो, त्याचे भाग कुठले, पार्ट्स कुठले, हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आज आपण बघणार आहोत लॅपटॉपचे जे पार्ट असतात ते कसे आणि कुठे अवेलेबल होतात. जेव्हा तुमच्या लॅपटॉपचा एखादा पार्ट खराब होतो त्यावेळेस तुम्हाला ती बदलायची गरज लागते. पण तो पार्ट कुठे मिळतो? तो काय असं कुठेही नाही मिळत. तर त्याच्यासाठी काही सोर्सेस असतात किंवा ठराविक मार्केट्स असतात, जसं की पुण्यामध्ये आहे, नंतर मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अशा ठिकाणी हे लॅपटॉपचे पार्ट्स मिळतात किंवा ऑनलाईनही मिळतात. पण हे पार्ट्स जे कोणी लॅपटॉप रिपेअरिंग मध्ये काम करतात त्यांनाच मिळतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला पार्ट्स अवेलेबल एकतर ऑनलाईन मागवावे लागतील किंवा मग जे ऑलरेडी कोणी बिझनेसेस करतात त्यांच्याकडनं मागावे लागतील. आणि शक्यतो ते डीलर रेटमध्ये देतात. जेव्हा तुम्ही नवीन बिझनेस करताय तर त्यावेळेस तुम्हाला पार्टची एवढी माहिती नसते किंवा पार्ट जर आणला तर तो बसेल नाही बसेल ही आपल्याला माहिती नसते. त्यामुळे जे काही नोन लोक आहेत याच्यात जे ऑलरेडी काम करतायत तुम्ही त्यांच्याकडनं घेतलं तर उलटा तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे, तुम्हाला 100-200 रुपये जास्त महाग मिळेल, पण तुम्हाला लागणारा एक्झॅक्ट पार्टच तुम्हाला ते देऊ शकतात. त्या कारणाने तुमचा वेळही वाचू शकेल आणि तुमचं कामही लवकर होईल. तर याच्यातले कुठले कुठले पार्ट नक्की अवेलेबल असतात मार्केटमध्ये ते आपण बघूया आणि त्याचे काय टेंटेटिव्ह रेट्स असतात ते पण आज आपण बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, लॅपटॉपच्या पार्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो कीबोर्ड. आणि जनरली हाच बऱ्याच वेळेस लॅपटॉपचा कीबोर्ड हा खराब होतो म्हणजे काही कीज चालत नाही. पण आता हा कीबोर्ड जो असतो तो पूर्णपणे मोल्ड केलेला असतो. ज्यावेळेस तो मॅन्युफॅक्चर होतो त्याच वेळेस तो पॅक बंद करतो. ह्याला पूर्ण या कीज जर एखादी कीज जर खराब झाली तर ह्याला काढता येत नाही, ह्याला पूर्णपणे रिप्लेस करावं लागतं. पूर्वीच्या लॅपटॉप मध्ये हे कीबोर्ड 2-3 स्क्रू खोलले की तो बाहेर याला नवीन टाकला चालू. आत्ताचे जे नवीन लॅपटॉप येतात त्याच्यामध्ये ते जे आपलं टच पॅनल असतं त्याला ते अटॅच असतात. त्यामुळं ते काढायला खूप अवघड असतात, पण त्याच्यामुळे चार्जेसही चांगले मिळतात. तर ते साधारण कीपॅडची प्राइस असते नॉर्मली 550-600 रुपये पर्यंत येतो आणि 500 रुपये तुमचे सर्व्हिसिंग चार्ज, अशा प्रमाणे तो एक 1100-1200 रुपयापर्यंत कस्टमरला खर्च येतो. त्यात आपल्याला 500-700 रुपये मिळतात. आणि नवीन जे कीपॅड असतात ते साधारण बसवायला खूप अवघड असल्या कारणाने थोडेसे आपल्याला 700-800 रुपयापर्यंत पण घेता येतं. म्हणजे साधारण एक 1800-2000 रुपयेपर्यंत तुम्हाला तो इंडिव्हिज्युअलला कस्टमरला खर्च येतो, पण तो खूप अवघड आहे. दुसरा महत्वाचा पार्ट असतो जास्त जाणारा म्हणजे लॅपटॉपची स्क्रीन. आता ही लॅपटॉपची स्क्रीन असते ही एलईडी टाईप होते. आता हा जो स्पेसिफिकली लॅपटॉप स्क्रीन आहे याला पेपर एलईडी म्हणतात. पेपर एलईडी आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पिन दिसत आहेत. या पिन ज्या आहेत त्याच्यामध्ये 30 पिन 40 पिन असा येतो. तर हा नॉर्मल पेपर एलईडी आहे. याच्यामध्ये पण आता बॉर्डरलेस, एचडी, हाय एचडी असे वेगवेगळे येतात. आता याच्यामध्ये स्क्रू दिलेले आहेत फिट करायला. ते नवीन ज्या स्क्रीन येतात त्या चिटकवलेल्या असतात, तर त्याही खूप काढायला अवघड असतात. त्यामुळे आता त्याचं कॉस्टिंगही खूप जास्त असतं फुल एचडी. या स्क्रीन साधारण 2500, 3000, 3500, 4000 अशा रेंजमध्ये येतात. साईज आणि त्याचा कनेक्टर किती पिनचा कनेक्टर आहे याच्यावरती डिपेंड असतं. आणि नवीन ज्या स्क्रीन्स असतात तर त्यात साधारण 5500, 6000, 8000, काही काही 10,000ला पण असतात. तर त्या डिपेंड आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आहे, फुल एच डी आहेत, ह्या हाफ एच डी असायच्या तर त्या फुल एच डी आहेत. त्याही नवीन ज्या स्क्रीन्स आहेत काढायला खूप अवघड असतात, डॅमेज व्हायचे चान्सेस असतात. म्हणून जर पूर्णपणे तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की लॅपटॉपची स्क्रीनच गेली त्याच वेळेस ती खोलायची. तुम्ही बेसिक कोर्सेस आत्ता करताय त्यामुळे तुम्ही तर बदलायची रिस्क अजिबात घेऊ नका. शक्यतो आपले जे लॅपटॉप रिपेअर करणारे बांधव आहेत त्यांच्याकडे जा, सांगा मी या फील्डमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतोय, तर ते तुम्हाला नक्कीच त्यात कमी करतील आणि हेल्पही करतील. तिसरा खराब होणारा जास्त पार्ट आहे लॅपटॉप बॅटरी. आता ह्या पूर्वीच्या ज्या बॅटरी असायच्या ह्या मोठ्या, त्यांना 3 सेल, 4 सेल, 6 सेल, 9 सेल वाल्या पण यायच्या. 9 सेल वाल्या अजून याच्यापेक्षा मोठ्या असतात साईज. तर ह्या बॅटरी ज्या असायच्या त्या बाहेरनं लावता यायच्या. बाहेरनं म्हणजे ह्याला लॅपटॉप खोलायची गरज नव्हती रिप्लेसमेंट करण्यासाठी. तर ह्या साधारण एक 1200 रुपयापासून ते
2,500-3,000 मिळतात. ओरिजिनल बॅटरीज तर या जुन्या आता मिळत नाहीत, कारण लॅपटॉप हे खूप जुने झालेले असतात. त्याच्या कम्पॅटेबल बॅटरीज वगैरे तुम्हाला मिळून जातात मार्केटमध्ये सेम डिझाईन मध्ये. कुठलाही HP, डेल, लिनोवो कुठलाही लॅपटॉप असू दे, जुने लॅपटॉप ज्यांना अशा बॅटरीज असायच्या त्या लॅपटॉप तुम्ही नुसत्या लॉक उघडून चेंज करू शकता, त्याला लॅपटॉप खोलायची गरज नसते. आता नवीन लॅपटॉप मध्ये येतात ह्या बॅटरीज. ह्या ज्या असतात त्यांना लिथियम आयन बॅटरी म्हणतात. ह्या खूप स्लिम असतात आणि ह्या बॅटरीज पेक्षा जास्त बॅकअप देतात, पण ह्या खूप पातळ असतात आणि लवकर खराब होतात. कंटिन्युअस चार्जिंगनी ह्या बॅटरीज फुगतात, त्यामुळे ह्यांचं लाईफ खूप कमी आहे. त्यामुळे ह्या बदलायलाही सारख्या लागतात, फ्रिक्वेंटली बदलाव्या लागतात. आणि ह्या बॅटरीज साधारण 2,000 ते 4,000, 5,000 मिळतात. त्याच्या कम्पॅटेबल पण अवेलेबल असतात आणि ओरिजिनल पण अवेलेबल असतात. ह्या बॅटऱ्या लावायला तुम्हाला लॅपटॉप खोलावा लागतो, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला चार्जेस जास्त घ्यावे लागतात. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला कमवायला वाव असतो. नंतर जास्त पार्ट खराब होणारा म्हणजे लॅपटॉप चार्जर्स. लॅपटॉप चार्जर्स पण हे मार्केटमध्ये जवळपास सगळ्या लॅपटॉपचे किंवा सगळ्या कंपन्यांचे, सगळ्या कनेक्टरचे अवेलेबल असतात. चार्जर खराब झाला असेल तर तोही तुम्ही चेंज करू शकता. याला लॅपटॉप खोलायची गरज नसते, पण लॅपटॉप चेक करून घ्यायचा की त्याची बॅटरी चार्ज होते का नाही होते. कम्पॅटेबल चार्जर जे असतात शक्यतो रेटिंग त्याची वर खाली असल्यामुळे कधी कधी लॅपटॉपच्या बॅटरी चार्ज करत नाही, त्यामुळे शक्यतो ओरिजिनल चार्जर वापरा. कम्पॅटेबल चार्जर पण चालतात, पण रेटिंग तुम्हाला माहिती पाहिजे. तर यांची कॉस्टिंग साधारण कम्पॅटेबल चार्जरची 900 ते 1,500 डिफरंट आहे वेगवेगळ्या कंपन्यांसाठी. आणि जे ओरिजिनल चार्जर असतात ते साधारण 1,800, 2,000 ते 4,000, 5,000 पण विकले जातात. नंतरचा आपला खराब होणारा घटक आहे किंवा पार्ट आहे तो स्पीकर. स्पीकर हे इंटरनल असतात आणि खूप छोटे छोटे असतात. याच्यासाठी पण तुम्हाला लॅपटॉप पूर्णपणे खोलावा लागतो. हे काही रिपेअर होत नाहीत, हे सुद्धा हे तुम्हाला बदलावेच लागतात. आणि याच्यातनं जनरली एक तर आवाज येतच नाही किंवा आवाज फाटल्यासारखा येतो, खरखर आवाज येतो. म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे असतात, कारण लॅपटॉपच्या बॉडी प्रत्येक मॉडेलच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या असतात. कुठलाही तुम्ही कीबोर्ड किंवा कुठलाही इंटरनल पार्ट लॅपटॉपचे, बॅटरीज, टचपॅड या गोष्टी तुम्हाला बदलायची असेल त्याला स्पेसिफिक पार्ट नंबर असतो. तर त्या पार्ट नंबर नुसार जरी तुम्हाला अवेलेबल नसेल इथं लोकल मार्केटला, तर तुम्हाला जर बाहेरनं मागवायचं असेल तर तुम्हाला तो पार्ट नंबर खूप महत्वाचा असतो. पार्ट नंबर एक्झॅक्ट सेम असेल तरच तो तुमचा पार्ट सेम असणार आहे, तुमच्या लॅपटॉपला चालणार आहे. स्पीकर जनरली साधारण 1,500, 2,000 4,000-4,500 मिळतात. त्यात तुम्ही 500-600 कमवू शकता. पण ह्याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉप पूर्णपणे खोलावा लागतो, तो पार्ट नंबर आयडेंटिफाय करावा लागतो, नंतर स्पेसिफिक पार्ट मागून टेस्ट करून मग जातो. शक्यतो हे जे लॅपटॉपचे पार्ट्स असतात इंटरनल, यांना इंटरनल वॉरंटीज वगैरे खूप कमी असतात. टेस्टिंग वॉरंटीज असतात 3 महिन्याच्याच असतात, 3 महिने, काहींना 6 महिने. बॅटरी ज्या नवीन आल्यात त्यांना तर 6 महिने असतात. चार्जर जे असतात त्यांना काहींना 1 वर्ष, काहींना 6 महिने असेच येतात. त्यामुळे शक्यतो चेक करून नच फसवायचे आणि वॉरंटी या लिमिटेड असतात, त्यामुळे कस्टमरलाही देताना त्यातनं अवेअर करायचे. नंतर क्लॅशेस होण्याचे टाळले जायचे. तुम्ही जेवढे क्लिअर राहताल कस्टमर समोर किंवा जेवढं त्यांना ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या सांगाल, तेवढा तुमच्यावरती विश्वास बसणार आहे. आणि शक्यतो कस्टमरला सगळ्या गोष्टी सांगूनच काम करायचं, अवेअर करायचं पूर्णपणे, आणि मगच त्यांना पार्ट बदलून द्यायचा. नंतरचा खराब होणारा पार्ट म्हणजे फॅन. फॅन कसा असतो, फॅन जनरली लोक सर्व्हिसिंग वगैरे करत नाहीत. वेळच्या वेळी जर सर्व्हिसिंग असेल लॅपटॉपची तर ते खराब होत नाहीत. लॅपटॉपच्या सर्व्हिसिंग वेळच्या वेळी लोक करत नाहीत. शक्यतो प्रॉब्लेम आल्यानंतर, हिटिंगचे प्रॉब्लेम आल्यानंतर, लॅपटॉप बंद पडायला लागल्यानंतर लोक हे रिपेअरिंग वाल्यांकडे येतात. मग त्यावेळेस शक्यतो तुम्ही तरी आपण त्याला सर्व्हिसिंग मध्ये ऑइलिंग वगैरे करून धूळ काढून लॅपटॉपचे फॅन चालू व्हायचे. पण आत्ताचे जे नवीन फॅन आहेत ते तुम्हाला बदलावेच लागतात, कंपल्सरी रिप्लेस करावे लागतात. याच्यामध्ये पण सर्व्हिसिंग मध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता, किंवा जर फॅन रिप्लेसमेंट करायचं असेल तर शक्यतो पार्ट नंबर आयडेंटिफाय करून तुम्ही त्याचा लॅपटॉपचा फॅन मागवून तो फिटिंग करून देऊ शकता. हे साधारण 1,500, 2,000 ते 4-5,000 पण मिळतात, कारण गेमिंग लॅपटॉपला हे सिंगल फॅन नसतात, त्याच्यामध्ये डबल फॅन असतात. नंतरचा आहे, शक्यतो हा पार्ट खराब पण होतात आणि जनरली अपग्रेड पण होतात. या जुन्या ज्या हार्ड डिस्क असतात त्या शक्यतो लोक मायग्रेट होतात SSD वरती, आणि त्या SSD ज्या नॉर्मल असतात त्याच्यावर नाही मायग्रेट होतात NVMe M2 वरती. तर ह्या ज्या जुन्या हार्ड डिस्क असायच्या त्यांचा स्पीड कमी असतो, राईट. SSD ला अजून जास्त स्पीड असतो, SSD पेक्षा पण 4 पटीने जास्त स्पीड असतो. पण जेवढा जास्त स्पीड तेवढा त्या खराब व्हायचे चान्सेस जास्त.
शक्यतो वॉरंटीज त्यांना जास्त येतात, काही कंपन्या आहेत ते 5-5 वर्षाच्या वॉरंटी येतात, पण खराब झालं तर तुम्हाला ते काढून वॉरंटीत बदलून परत फिट करावं लागतं, परत इन्स्टॉलेशन करावं लागतं. त्यामुळे हे पार्ट बदलण्यात पण तुम्हाला चांगले पैसे मिळतात. अवेलेबिलिटी आणि पार्ट्सची प्राइस चेक करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही लॅपटॉपचं कोट करू शकता पुढे कस्टमरला, किंवा तुम्हालाही घ्यायच्या आधी तुम्ही आधी कन्फर्म करा आणि जर तुम्हाला गरज असेलच तर लगेच घेऊन टाका, कारण ह्याच्या पार्ट्सच्या प्राइसेस खूप जास्त व्हॅरी होत आहेत आता. आज एक प्राइस असू शकते किंवा उद्या दुसरी प्राइस असू शकते. शक्यतो वाढतातच, कमी नाही, कारण ते आपल्या इथं पार्ट्स हे बनत नाहीत, आपल्याला बाहेरनं इम्पोर्ट करावे लागतात. तर त्याच्या प्राइजेस तुम्ही पहिल्या ॲट ॲक्च्युअल लाईव्ह मध्ये चेक करत जा. त्याची जे पार्टची किंमत आहे ती आधी कन्फर्म करायची, मग तुमचं मार्जिन ऍड करायचं आणि मग तुम्ही तसं पुढं कोट करू शकता. तुम्हाला जर हे पार्ट होलसेल रेटमध्ये पाहिजे असतील, आपल्या लॅपिक्स टेक्नॉलॉजीज मध्ये पण हे पार्ट अवेलेबल असतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर अवेलेबल आहे. तर तुम्हाला कुठलाही जर पार्ट रिक्वायर असेल, समजा आपला बेसिक कोर्स करून काम जरी तुम्ही चालू केलं लॅपटॉप रिपेअरिंग घ्यायला, ते पूर्णपणे तुम्ही आपल्याकडनं ही माहिती घेऊ शकता. कुठला पार्ट गेला असेल तर त्याची माहिती मिळवून तुम्हाला पूर्णपणे लॅपटॉपचा तो पार्ट फिट करण्यापर्यंत पूर्णपणे गायडन्स आपल्याकडनं मिळून जाईल. तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपवरती संपर्क साधू शकता. नंतरचा आपला महत्वाचा पार्ट आहे जाणारा किंवा चेंज करावा लागणारा, हा म्हणजे रॅम. रॅम जी असते ही आपली पूर्वी लोक लिमिटेड वापरत होते, 2 GB 4 GB. आता जेवढं तुमचं काम वाढलेलं आहे, जेवढं तुमचं यूज वाढलेला आहे लॅपटॉपचा, तुमच्या रॅमची कॅपॅसिटी पण तुम्हाला वाढवावी लागते. 4 GB 8 GB 16 GB नवीन नवीन जे लॅपटॉप येतात ते इनबिल्ट 16-16 GB येतात. ह्यांच्याही खूप प्राइजेस खूप वाढलेले आहेत. त्यामुळं हे ह्या प्राइजेस पण देताना कन्सल्ट करा, आपल्याबरोबरही कन्सल्ट करा, तुम्हाला त्याचा पूर्णपणे गायडन्स मिळून जाईल. पण व्हॅरी असल्यामुळे कन्फर्म केल्याशिवाय कुठलेही पार्ट्सचे रेट्स पुढे देऊ नका किंवा अज्युम करू नका. या पार्ट्सच्या किमती खूप व्हॅरी होत असतात, खूप व्हेरिएबल्स असतात, त्या फिक्स नसतात. त्यामुळे आधी कन्फर्म करत जावा. नंतर अजून एक लॅपटॉपचा खूप पार्ट सारखा खराब होणारा आहे, तो म्हणजे टचपॅड. टचपॅड हे खराब झालं तर शक्यतो मिळतात काही लॅपटॉप मॉडेल्सचे, पण नाही मिळाले तर तुम्हाला पूर्णपणे बॉडी मिळेल. आजकाल तर ज्या बॉडीज असतात, टचपॅड, कीपॅड आणि त्याची जे पाम बॉडी असते त्याला सी म्हणतात लॅपटॉप रिपेअरिंगच्या भाषेत. खालचा जो पार्ट असतो त्याला सी आणि डी म्हणतात. तो सी जो पार्ट असतो त्याला कीपॅड आणि टचपॅड हे अटॅच असतात. ते पूर्णपणे एक जरी गेलं असेल तुमचं, कुठलाही एखादा जरी भाग गेला, कीबोर्ड, टचपॅड किंवा तुमची बॉडी डॅमेज झाली तुमची त्या सी पार्टची, तर तुम्हाला हे पूर्णपणे मिळतं. त्याच्यामध्ये सगळंच अटॅच येतं आजकाल. त्याच्याही खूप कॉस्ट आता सध्या वेगवेगळ्या मॉडेलच्या वेगवेगळ्या असू शकतात. साधारण 2000 ते 5-6 पर्यंत ते मिळतात. आणि हे सगळे पार्ट बदलूनही मेजरली तुमचा जो खराब होणारा पार्ट आहे तो म्हणजे मदरबोर्ड. आता मदरबोर्डवरती छोटे छोटे कंपोनंट्स असतात. हे जे पार्ट्स आहेत, बाकीचे जे आपण आता पार्ट्स बघितले, सगळे कुठल्या ना कुठल्या कनेक्टरनी किंवा डायरेक्टली ह्या लॅपटॉपच्या मदरबोर्डला अटॅच असतात. कारण मदरबोर्ड हा एकच पार्ट आहे. त्याच्यामध्ये सगळे आयसीज आणि सगळे एक्सटर्नल पार्ट सुद्धा कनेक्टेड असतात. लॅपटॉपचा कुठला एखादा कंपोनंट खराब झाला, कुठली एखादी आयसी खराब झाली, तर हे रिपेअर करण्यासाठी तुम्हाला पुढच्या लेवल्स शिकणं गरजेचं असतं. तुम्ही नुसता बेसिक कोर्स करून हे लॅपटॉपचे मदरबोर्ड रिपेअर करू शकत नाही. याला तुम्हाला पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज गरजेचं असतं. आपल्या युट्यूब चॅनलवरती हे पुढचे लेवल 1, लेवल 2 कोर्सेस पण आपण घेणार आहोत. जर तुम्ही कुणी इंटरेस्टेड असाल मदरबोर्डला जाणून घेण्यासाठी, मदरबोर्डचे पार्ट रिपेअर आयडेंटिफाय करण्यासाठी, तर तुम्ही त्या कोर्सला नक्कीच एनरोल करू शकता. ऑनलाईन हे खूप कमी किमतीत अवेलेबल आहे आपला तो कोर्स, पण त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि बेसिक लॅपटॉप रिपेअरिंग हे तुम्ही त्यात शिकणार आहात. त्यामध्ये कुठले कुठले सेक्शन्स असतात, मदरबोर्डमध्ये कुठले कुठले वेगवेगळे सेक्शन्स असतात, ते कसे काम करतात, लॅपटॉप जर बंद पडला असेल तर बाकीचे पार्ट जर खराब तुम्ही बदलले, जसं की चार्जर, बॅटरी, या गोष्टी तुम्ही बदलल्यात तरीही तुमचा लॅपटॉप चालू होत नाही, तर तुम्हाला तो मदरबोर्डवरती प्रॉब्लेम शोधावा लागतो. पण मदरबोर्ड वरचा कुठला कंपोनंट गेलाय तो त्या सेक्शन वाईज चेक करावा लागतो. त्याच्या वेगवेगळ्या चेकिंगच्या पद्धती असतात.
पण त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज हे महत्वाचं आहे. आणि ते इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज जर तुम्ही घेतलं तर तुम्ही ते मदरबोर्ड सुद्धा रिपेअर करू शकता. तर आज आपण बऱ्यापैकी डिटेल पार्ट्सची माहिती घेतलेली आहे. तुमचे लॅपटॉप्स असतील, तुमच्या मित्रांचे, तुमच्या नातेवाईकांचे कुठले लॅपटॉप जर तुम्हाला लगेच दुरुस्त करायला सुरुवात करायची असेल, तुम्ही आपलं गायडन्स त्याच्यावरती घेऊ शकता. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती डिटेल्स पाठवू शकता. तुमचे लॅपटॉपचे सिम्पटम्स काय आहेत त्याच्यावरती आपल्याकडनं फ्री गायडन्स तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यासाठी कुठलाही चार्जेस लागणार नाही. हा, इन केस तुम्हाला कुठला पार्ट हवा असेल, तो पार्ट बदलण्यासाठी गायडन्स हवा असेल किंवा आपल्याकडनंही करून घ्यायचा असेल तर त्याच्या नॉमिनल चार्जेस मध्ये तुमचं आम्ही रिपेअर करून देऊ शकतो. जेणेकरून तुम्ही पुढे ज्याचा लॅपटॉप घेणार आहात त्याला तुम्ही काही तुमचे थोडे सर्व्हिस चार्ज ऍड करून तुम्ही पुढे तुमचं काम चालू करू शकता. आणि जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की आज शिका आणि उद्या कमवा. तर तुम्ही आज आपला बेसिक कोर्स हा 8-10 दिवसामध्ये कम्प्लीट करा. बेसिक माहिती घ्या लॅपटॉपची आणि रिपेअरिंगलाही सुरुवात करा लगेच उद्यापासून. आणि जे काही कन्सल्ट तुम्हाला करायचंय, कुठल्या पार्ट बद्दल तुम्हाला कुठले सिम्पटम्स तुम्हाला कळत नसतील तर त्याचं कन्सल्टेशन करा. व्हॉट्सअपवरती तुमच्या मेसेजला उत्तर मी नक्कीच देईल आणि तुम्हाला पूर्णपणे गायडन्स पण देईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिका. तुम्ही आज शिकलात तर उद्या तुम्हाला कमवायचा मार्ग नक्कीच सापडणार आहे. म्हणून हा आपला कोर्स नक्की करा आणि पैसे कमवायला सुरुवात करा. कुठलाही गायडन्स लागला तर नक्कीच कळवा, मेसेज करा. व्हॉट्सअपवरती डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो, भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.